अंतरिम स्थगिती द्यायला म्हणजे जी-आरला जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यात कोर्टाने नकार दिला आहे. आंदोलक तुम्ही यासाठी आंदोलन केलं, मुंबईमध्ये पर्यंत गेला, काय प्रतिक्रिया? मी नाही बघितलं, परंतु आपल्याच माध्यमातून कळतं की माननीय न्यायाधीशानं मराठ्यांना, गरिबांना आधार देण्याचं काम केलं. मी वारंवार सांगतो की ज्यावेळेस शेवटी गोरगरिबांचा कोणी आधार नसतं, सरकार नसतं, कोणी नसतं, त्यावेळेस न्यायदेवता हे गरिबांचा आधार असतं. हे मी वारंवार सांगितलेलं आहे. कारण आमचं खरं आहे, आम्ही खरे ओबीसी आहेत, आमच्या खऱ्या ओबीसीच्या नोंदी आहेत, आमचं गॅजेटियर खरं आहे. त्यामुळं न्यायदेवता आमच्याच बाजूनं करणार. कुणी किती विरोध केला तरी काहीच होऊ शकत नाही, कारण हा जे-आर हैदराबादचा गॅजेटियरचा आधार घेऊन काढलेला आहे. आता जळणारे असतात त्याला नाविलाज आहे. छगन भुजबळसारखे जातीवादी लोक असतात की ज्यांना मराठ्यांचं मोठं वाटत नाही. आणखीन त्यांनी काही हाताखाली पकडलेले आहेत, परळीकडचे, इकडचे, तिकडचे, काही नागपूरचे, असे काही पकडलेले आहेत त्यांनी की मराठ्यांचं वाटोळं व्हावं म्हणून. परंतु न्यायदेवता कोणाच्या म्हणण्यावर चालत नाही. न्यायदेवतेनं आधार दिला आहे. मी आपल्याच माध्यमातून ऐकलं, त्याबद्दल मी सरकारचं खरंच कौतुक करतो. फडणवीस साहेबांचंही मनापासून कौतुक, कारण जे-आर टिकवणं त्यांची जबाबदारी आहे. मराठ्यांना आरक्षण देणं, मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षण देणे ही जबाबदारी त्यांची. आमच्या शिंदेसाहेबाचंही कौतुक, आणि विशेष करून विखे पाटील साहेबाचं सुद्धा मनापासून कौतुक आहे की ते गोरगरीब मराठ्यांच्या बाजूनं ताकदीनं उभा राहिले. तुम्ही जर मराठ्यांना असंच न्याय द्यायचं काम केलं तर मराठासुद्धा तुमच्या बाजूनं ताकदीनं उभा राहील. कारण आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही, आम्हाला आरक्षणाशी देणं घेणं आहे. आमचे लेकरबाळं जर तुम्ही मोठी केली तर हा आमचा करोडो मराठा समाज तुम्हालाही मोठं करेल, त्यात काही शंका नाही. आज पुन्हा असंही वाटतंय की आज सातारा संस्थानचं गॅजेटियर, कोल्हापूरचं गॅजेटियर, पुण्याचं गॅजेटियर, औंध संस्थानचं गॅजेटियरचं सुद्धा जे-आर निघाल अशी सुद्धा आम्हाला आज आशा आहे, आणि तेही होऊ शकतं. आणि शेतकऱ्याला सुद्धा आज भरभरून निधी मिळू शकतो अशी पण आशा आहे. नाही मिळालं तर आंदोलन खूप टोकाचं उभं राहणार आहे शेतकऱ्यांसाठी, यातही काही दुमत नाही. भाऊ, ही 4थी-5वी वेळ आहे, आणि आणखीन सुद्धा त्यांनी, छगन भुजबळनी आणि त्याच्या लोकांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. मराठ्यावर जाणाऱ्या खूप अवलादी आहेत, त्यांना वाटतं गोरगरिबांचं कल्याण होऊ नये, पण न्यायदेवता न्याय करती. गोरगरिबांचा आधार, गोरगरीब मराठ्यांचा आधार म्हणून न्यायदेवता खंबीर उभा आहे मराठ्यांच्या पाठीशी. सरकारही मराठ्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे, याच्यातून दिसतंय. असं मला काय राजकारणाचं देणं घेणं नाही, म्हणून मी वारंवार सांगतो, माझ्या गरिबांच्या लेकराला आरक्षण पाहिजे, त्याच्यातून आमचे लेकरं मोठे होणार आहे. आयुष्याचं कल्याण लेकराबाळांचं माझ्या मराठ्यांच्या लेकराचं होणार आहे. यांनी कितीही याचिका दाखल केल्या तरीही एक गोष्ट याच्यातून सिद्ध झाली, मराठ्यावर किती जळणार आहेत आणि मराठ्यांच्या लेकराचं किती आयुष्य उद्ध्वस्त व्हावं म्हणून कोणत्या जातीचे नेते बोलत आहेत आणि याचिका दाखल करतायत ते मराठीचं वाटोळं व्हावं म्हणून. याच्यावर मराठ्यांचं बारकाईनं लक्ष आहे. पुढच्या काळात आमच्या विरोधात गेलेले ओबीसीचे जातीचे नेते, ओबीसीचे नाही जातीचे नेते, त्यांचा आम्ही राजकीय कार्यक्रम उद्ध्वस्त करणार आहेत, हे मात्र खरं आहे. कारण तुम्ही जर आमच्या लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला लागला, आम्ही तुमचं जे ज्या जातीचे नेते आमच्या विरोधात गेले त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. कारण करोडो ओबीसींना सुद्धा ही गोष्ट मान्य नाही की मराठ्यांचं वाटोळं व्हावं म्हणून, आणि ओबीसीचे नेते मात्र मराठ्यांचं वाटोळं व्हावं म्हणून कोर्टात जातात, मोर्चे काढतात, आंदोलनं करतात. हे गोरगरीब ओबीसीला मान्य नाही. गोरगरीब ओबीसीला वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या, त्यांचं जर गॅजेटियर आहे, तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आमचं किती स्वच्छ म्हणणे बघा मराठ्याचं. बंजारा समाजाच्या नोंदी निघाल्या तर आम्ही म्हणतो बंजारा समाजाला मिळालं पाहिजे. त्याच्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्या, त्याच्यात सुतार समाजाच्या निघाल्या, त्याच्यात लोहार कुंभाराच्या निघाल्या, तर आमचं म्हणणं आहे बाबा दिलं पाहिजे. इतके स्वच्छ मनाचे मराठी आहेत आम्ही. म्हणून ओबीसींना पण वाटतं की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात तर आरक्षण दिलं पाहिजे, आपल्या ओबीसीच्या नेत्यांनी विरोध नाही केला पाहिजे. पण हे इतके जातीवादी आहेत हे नेते, यांना ओबीसीचं आणि मराठ्याचं चांगलं व्हावं वाटत नाही. म्हणून हे राजकीय स्वार्थासाठी, नेते बनण्यासाठी, मीडियात प्रसिद्धीत राहण्यासाठी हे मराठ्यांच्या विरोधात जाते. ओबीसींना, गोरगरिबांना आणखीन दुसरंही वाटतं, मराठे हे कधीच
आपल्याला आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चा काढला नाही, मराठ्यांनी कोर्टात गेले नाही. मग आपले ओबीसीचे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कमी कोर्टात जाते, कमून मोर्चे काढतात मराठ्याच्या विरोधात. ही सुद्धा खूप नाराजीची सुप्त लाट करोडो ओबीसी सुद्धा ओबीसीच्या नेत्याच्या विरोधातच. त्यामुळे हे त्यांनी काही करू द्या, न्याय देवता आहे आणि सरकार आहे, मराठ्यांना न्याय मिळणार. एक ना एक दिवस मराठवाड्यातले सगळे मराठी आरक्षणात जाणार सगळे. त्यामुळं मराठ्यांनी गैरसमज पसरवणाऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही. ओबीसीचे छगन भुजबळसह इतके नेते हतबल झालेत, याच्यावरूनच मराठ्यांना उत्तर मिळून गेलं. मराठ्यांचा JR पक्का आहे, काही होऊ शकत नाही. त्यामुळे मराठ्यांनी गैरसमज पसरवण्याचा विश्वास ठेवू नका. यांना शेण खायची सवय लागली, यांना शेण खाऊ द्या. जर मागं पुढं काही झालंच तर पुन्हा मराठी मुंबई काबीज करते. लढायला हक्कायचं नाही, भ्यायचं नाही, मागं सरकायचं नाही, नाराज व्हायचं नाही. जे संकट येईल त्याला सामोरं जायचं. मी मराठ्यांच्या गरिबांच्या लेकरांसाठी लढायला खंबीर आहे. त्यामुळे मराठ्यांना सांगतो, गैरसमज पसरवण्यावर विश्वास ठेवू नका. ते आपले असले तरी ठेवू नका, ते आपले नाहीच. आणि जे आपले नाहीत, जे आपल्या विरोधात लढतात, त्यांचं मात्र राजकीय करिअर आता उद्ध्वस्त करायचं, सोडायचं नाही. पुन्हा पुन्हा लढू, पुन्हा पुन्हा जिंकू, टेन्शन घ्यायचं नाही. पुन्हा मुंबईत जाम करून टाकू, पुन्हा टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या JRला काय होत नाही, न्याय देवता सरकार आपल्या बाजूने. सरकारची जबाबदारी JR टिकवून. विजय वडेट्टीवारांच्या जाऊ आणि न्याय माग. तू कुठं जाय, तू राहुल गांधी पाशी जाऊन बस. तो हा काँग्रेसचा मोर्चा आणि तू ओबीसीचा वापर करायला लागला. तू कुठं जाय. वडट्टीवार साहेबांना आमची विनंती आहे, इतकं नीच वागू नका. गरिबांच्या लेकराचं वाटोळं हवं ह्या भूमिकेत वागू नका. कारण ही अपेक्षा मराठ्यांना काँग्रेसकडून नाही. पुन्हा पुन्हा सावध करतोय तुम्हाला. ही काँग्रेसकडून मराठ्यांना अपेक्षा नाही की मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं होण्यासाठी काँग्रेस जंग पछाडायला लागली आणि ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसचा मोर्चा काढायचा आणि म्हणायचे ओबीसीचा मोर्चा आहे. इतका केविलवाणी प्रयत्न काँग्रेस मोठं करायला करू नका. मराठ्यांच्या लेकराचा बळी देऊन काँग्रेसनी हे पाऊल उचलू नये. नसता काँग्रेसचा उभा देवारा करू आम्ही. बियाला सुद्धा काँग्रेस ठेवणार नाही, हे पण लक्षात ठेवा. कारण यांच्यात लागली स्पर्धा. ओबीसीचा नेता मी का त्यो आणि नुसती वडाताडी लागली यांची. यांना ओबीसीचं काही देणं घेणं नाहीये. कारण गोरगरीब ओबीसींना वाटतंय मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्हाला ते मिळणार आहे. तुम्ही विरोध केला तरी मिळणार आहे आणि नाही केलं तरी मिळणार आहे. तू कुठं जाय, तू लईच येडवून करायला लागला तर मी सुद्धा दिल्लीचं लवकरच बैठक घेतोय. 1994चा JR मला नाविलाजानं रद्द करावं लागेल. 50%च्या वर गेलेलं 2% रद्द करावं लागेल मला नाविलाजानं. जर हे होऊ द्यायचं नसेल तर गरीब ओबीसींनी ओबीसीच्या नेत्याला सांगावं, मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाऊ नका, मोर्चे काढू नका आणि बोलू नका. नसता मराठी सुद्धा आपलं ओबीसीचं आरक्षण चॅलेंज करतील आणि सगळं जाईल. 200 पेक्षा जास्त जाती बाहेर पडतील. हेही गरीब ओबीसींनी ओबीसीच्या नेत्याला सांगावं. मी अगोदर तुमच्या वाटा जाणार नाही, तुम्ही आमच्या वाटा गेलात. तुम्ही आमच्या JRच्या विरोधात कोर्टात गेलात, त्यांना थांबवा. नसता मी सुद्धा 16% आरक्षण 1954चा JR रद्द करण्यासाठी मोठ्या वकिलांची दिल्लीत बैठक घेणार आहे, तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. आणि एकदा जर मी कागद टाकला तर मी मागं सरकत नसतो. हे ओबीसीच्या नेत्याने लक्षात घ्या. आणखीन मी पाऊल उचललेलं नाही, वेळ तुमच्या हातातून गेलेली नाही. आमच्या आरक्षणाच्या विरोधात जाऊ नका. तुम्ही गेले तर मी जाणार आहे.